ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बुधवारी शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तब्बल 78 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली। या शिबिराचं उद्घाटन डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्या हस्ते करण्यात आलं। उद्घाटनाप्रसंगी थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंह चंदेले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर सुहास पुजार होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हेमू चंदेले, सचिव रवींद्र मोकाशी, सुधीर खरटमल, रुस्तुम कंपल्ली, राहुल सिंह चंदेले, अमृत दत्त चिन्नी, अंबादास शिंदे, निलेश गायकवाड, शंकर सरवदे, श्रीनिवास कोंडा, अंबादास पवार, विकार शेख, अर्जुन कस्सा, दिगंबर पुंजाल, सतीश कापुरे, विलास कुलकर्णी, गोपाळ पेंडेलू आदी मान्यवर उपस्थित होते। याशिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी बोलताना डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित केलं। ते म्हणाले की उन्हाळ्याच्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो, अशा वेळी आयोजित केलेलं रक्तदान शिबिर अत्यंत उपयुक्त ठरतं। प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याची सवय लावली तर अनेकांचे जीव वाचू शकतात, असं ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पुजार यांनीही आपल्या भाषणात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य SB गायकवाड यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। त्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।